नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आपल्या कुटुंबामध्ये. आज मी आणि संजना निघालो आहे सत्संगला, सांगलीला. ही 59वी सत्संग आहे. गेल्या वेळेला आम्ही गेलो होतो पुण्याला. ट्रेनची तिकीट कन्फर्म झाली नाही म्हणून आम्ही निघालो आहे लक्झरीनी. तर चला बघूया सत्संगमध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 25 जानेवारीला आम्ही उतरलो. एकदम जवळच सोडलं आहे, ॲक्च्युली हायवेवरच. तिथे जवळच आहे सत्संग. दरवेळेला कुठल्या स्टेशनला वगैरे जावं लागत होतं ना. नक्की बघायला गेलं म्हणजे कसं माहिती, मी ट्रेनने आलो असतं तर मला यावं लागलं असतं, पण हे कसं जवळच्या जवळ त्यांनी सोडलं. म्हणजे हायवेलाच आहे सत्संग, पण ते हायवे टचच आहे. तो इस्लामपूर हायवे आहे ना, त्याच्यावरच आहे. तर तिथेच आम्ही उतरलो, एकदम जवळ. असे मोठे, मला वाटतं इथे ना भरपूरसे आपले काय बोलतात ते ऊसाचे मळे आहेत. हा बघा, इथे ते सत्संगचं आयोजन झालेलं आहे. आम्ही त्या हायवेला उतरलो, मागे थोडंसं चालत यावं लागलं आम्हाला, कारण थोडंसं पुढे तिथे ट्रॅफिक होतं म्हणून त्यांनी थोडंसं पुढे गाडी उभी करायला सांगितली. लक्झरी केली. हा छोटासा मार्केट आहे इथे. सत्संगमध्ये आलो, तिथे सगळे असे काही कॅन्टीन असतात, प्रकाशनचं असं असतं, पुस्तकं वगैरे सगळी तिथे असतात. निरंकारी मिशनबद्दल माहिती देण्यासाठी म्हणून. परत सगळं आंघोळ वगैरे पण तुम्ही करू शकता, व्यवस्थित सगळी सेवा देतात. तर आता आम्ही बसलो आहे कॅन्टीनमध्ये, कारण काही खाल्लं नव्हतं ना कालपासून. तर आता बसलो आहे, थोडासा नाश्ता करतो आहे. संजना जाऊन कुपन घेतले, तिथे कुपन घ्यावे लागतात अगोदर. कुपन घेतले, त्याप्रमाणे तिने जाऊन ते परत आता मिसळपाव आणला आणि कटलेस आणला. तर आता खातो आहे, थोडासा नाश्ता करून घेतो. कलकललं होतं एकदम, कारण काही खाल्लं नव्हतं ना त्याच्यामुळे. तर या आता तुम्ही पण नाश्ता करायला. हे बघा, संजनाचं चालूच आहे चाबर. ती काय थांबत नाही. पुढे पण आता बघूया आपण, प्रकाशन वगैरे बघायला भेटलं तर तिकडे जाऊ. कारण कसं आहे ना, आता तिथे दर्शन घ्यायचं आहे ना, दर्शनची लाईन बघावी लागेल. आणि ते सुदीक्षा महाराज येतील, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. हे बघा, संजनाचं काही थांबवणंच नाही होत आहे. ती आईस्क्रीम खाते. मी तिला सांगितलं आईस्क्रीम जास्त खाऊ नकोस, पण तिला ते आवडतं ना. मग पूर्वी ती सत्संगला यायची, मुंबईला असायची तेव्हा ती कायम 3-4 दिवस तिथे राहायची संजना. ते सेवादल असतात बोलतात ना, ते बघा, हे त्यांच्याबरोबर राहायची. ही मागे जी मुलं दिसतात ना, ती सेवादलवाले आहेत. ह्या मुली आहेत त्यांचं असं ब्ल्यू टॉप आणि व्हाईटवाला त्यांचा पैजामा असतो, तसा त्यांचा युनिफॉर्म असतो. आणि मुलं जी आहेत, जेंट्स आहेत, त्यांना संपूर्ण खाकी कपडे असतात. ते सेवादल असतात. ते म्हणजे आपल्या इच्छेने सेवा करतात तिथे ह्या जे सेवादल आहे त्यांचं रजिस्टर केलेलं असतं त्यांच्या तिथे आपला निरंकारी मंडळामध्ये. आणि बाकी ज्यांना कोणाला सेवा करायची, लोक पण करतात सेवा, असं काही नाही. कारण इथे जे आहे ना, एकच शिकवलं जातं की सगळ्यांनी एकामेकाचा आदर करावा, सेवा करावी. ही सत्संग जी आहे ना, ती दरवर्षी 24, 25, 26 या 3 दिवशी भरवली जाते. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागात प्रत्येक राज्याचे सत्संग असते, त्याप्रमाणे ती भरवली जाते. तर ह्यावेळेला ही सांगलीला आहे महाराष्ट्र सत्संग. आणि ते कसं 24, 25, 26 जसं मी आता सांगितलं. आणि 27 तारखेला एक सामूहिक विवाह सोहळा होतो. ते विवाह लावले जातात इच्छुक वर वधूंचे, आणि मग त्यांना आशीर्वाद दिले जातात आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतात. तर मोठा सामूहिक विवाह सोहळा असतो. त्याच्यामध्ये लोक बाकी काय बोलतात, भाविक नसतात. सेवादल वगैरे त्यांचे काही विशिष्ट लोक त्या तिथे असतात. आणि आता बघा, संजना परत काहीतरी आणायला गेले. काय आणते बघूया. थोडं ती इथे आली की तिला खूप असं चांगलं वाटतं. तिला ती सगळ्या वस्तू काय काय घेते. ती परत काहीतरी घ्यायला गेलेली आहे. आता ती काय घेऊन येते ते बघूया आपण. आता मागे बघा कशी ती मुलं बसून नाश्ता करत आहेत. एकदम सगळेजण, म्हणजे असं कोणाला असं वाटत नाही की मला बाबा टेबलवर बसायचं आहे किंवा
हे हाव आणि त्या ते मस्त व्यवस्थित जमिनीवर बसतात आणि एकदम आनंदाने त्याचा नाश्ता किंवा काय करायचं असेल ते ते खातात. ते असं नाही की बाबा इथे हायजीन नाही तसं नाही. मग हायजीन असते तिथे, असं काहीच नाही की नाही असं. तुम्हाला हात धुण्यापासून सगळं तिथे आहे व्यवस्थित. बाथरूम वगैरे चांगले बनवलेले असतात. टेम्पोररी असतात पण छान असतात. पाणी तिथे लोकं असतात सेवा करायसाठी. ते लोकं तुम्हाला पाणी देणार. गरम पाणी हवं असेल तर तुम्हाला अंघोळीला गरम पाणी पण मिळतं. आणि परत स्वच्छतेबद्दल म्हणजे काही असं कॉम्प्रोमाइज नसतं. तर हे बघा मागे जो ड्रम आणलाय ना, लहान मुलगी आहे ती ड्रम घेऊन आली ही सेवा करण्यासाठी बघा. आणि ही सेवा दल आहे. आणि संजना बघा ही काय घेऊन आली, बिस्किटं घेऊन आली भरपूरशी. 5-10 पॅकेट बिस्किटं घेऊन आली संजना. आणि हा बघा इथे एक सेल्फी पॉईंट बनवलं आहे. म्हणजे आजकाल सगळीकडेच काय बोलतात ट्रेंड आहे की सेल्फी पॉईंट बनवला जातो. की जाऊन आपल्याला आपले फोटो काढायचे असतील फोटो काढायला किंवा सेवा दलाची मुलं फोटो काढतात. आणि ते समोर हे सगळं कुपन वगैरे मिळतात ना, ते सगळं केवढं मोठी मीटिंग आहे, कॅन्टीन आहे. अशा 2-3 कॅन्टीन असतात. एक म्हणजे जसं मैदान अवेलेबल असेल त्याप्रमाणे करतात मोठं, पण असतात मोठेच्या मोठे. ते संजना मला सांगते आपण फोटो काढूया, आपण पण फोटो काढू चला. फोटो वगैरे काढल्यानंतर आम्ही बाहेर निघालो कॅन्टीनमधून. तर आता दर्शन जिथे म्हणजे होणार आहे ना तिथे जाऊया आणि पाहूया तिथे किती गर्दी आहे वगैरे असं संजना मला म्हणते. आणि त्याप्रमाणे पुढचं आपला कार्यक्रम ठरवू आपण. तर आता चला बघू तिथे पुढे जाऊया तिथे किती गर्दी आहे काय आहे. त्या मेन जो पंडाल आहे ना तिथे आपण इथे आता आलो आहे. हे बघा सगळे सेवादलवाले फिरत आहेत. आता आपण पुढे जाऊन बघूया. या गर्दीतून थोडा मार्ग काढत जाऊया हळूहळू. आम्ही पुन्हा बाहेर आलो कारण आज आम्हाला असं कळलं की माताजी आलेले नाहीत अजून. तर म्हटलं बाहेर थोडं फिरूया आपण, कारण आतमध्ये जाऊन मग खूप वेळ बसावं लागेल. तर आता बघा आम्ही बाहेर फिरतो आहे. हे तुम्हाला जसं मगाशी मी सांगितलं ना, सगळे सेवेसाठी हे लागलेले असतात काउंटर किंवा काय बोलतात पंडाल लावलेले असतात. तर इथे तुमची ट्रेनचं आरक्षण, एस टीचं आरक्षण आणि ट्रान्सपोर्टची पण चांगली सुविधा केलेली असते. येण्या जाण्यासाठी, स्टेशनपासून येण्या जाण्यासाठी, जवळच्या स्टेशनपासून सगळ्या सेवा दिलेल्या असतात. आपल्याला फक्त तिथे जाऊन सांगावं लागतं. प्रकाशन असतं, प्रकाशन सोहळा. इथे बघा राजस्थानी वेश परिधान करून सर्व लोक बघा कसे राजस्थानी वेश परिधान केला आहे. खूप उत्साह असतो लोकांमध्ये. आणि हे ते आहे CCTVचं आहे, पंडाल बनवलेलं आहे. CCTV पण लागलेले असतात सगळीकडे. ड्रोन पण उडवले जातात. आता काय मला ड्रोन दिसला नाही ह्या वेळेला, पण असतील नक्कीच. आणि हे बघा हे भाविक जसं भाविक म्हणावे किंवा प्रत्येकजण एकामेकाला बहीणजी किंवा महाराज असं संबोधून बोलवतात. हे बघा किती सुंदर असं गेटसुद्धा बनवलेलं आहे, मोठं गेट बनवलेलं आहे. खूप अगोदर 1 महिन्या अगोदरपासून या लोकांची तयारी होते, चालू असते. सेवा दलाची मुली त्या अगोदरच 15-15 दिवस 1 महिना अगोदर जाऊन आपली सेवा द्यायला सुरुवात केलेली असते त्यांनी. त्यातूनच एवढा मोठा काय बोलतात आयोजन होऊ शकतं. त्याच्याशिवाय असं एवढं मोठं आयोजन करणं खूप कठीण असतं. हे सगळे सेवेवर आधारित आहे. काय पैसे देऊन आलेले लोक नसतीलच मला वाटतं. तर आता आम्ही सगळं फिरून झालो. दर्शन संजनाने घेतला तिथलं बाहेरच्या बाहेरच. म्हणाली की आता आपण दर्शन घेऊन निघू. आणि असं पण तिथे आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आहे. तर आम्ही निघालो आता बाहेर. हे बघा चला आता रस्त्यावरनं चालणं चालू आहे आपलं. पुढे जाऊ आपण आता. तिकडे ट्रान्सपोर्ट आहे सांगितलं आम्हाला की तिथे हे आहे म्हणजे सेवा आहे सांगली स्टेशनपर्यंत जाण्याकरता. कारण आता जायची माझी ट्रेनची तिकीट बुक झालेली आहे, कन्फर्म आहे ती. REC आहे, सॉरी कन्फर्म नाही REC आहे. तर अशा प्रकारे या फ्री सेवा असलेल्या बसमध्ये आम्ही बसलो आणि पोचलो. आता हे बघा सांगली स्टेशनला पोचलो. सांगली स्टेशनला आम्ही पोचून नंतर थोडा वेळ तिथे
बसलो होतो. मग थोडीशी खरेदी करायला म्हणून, जसं टिपिकल गृहिणी बोलतात ना, तसं आम्ही खरेदी करायला आलो बाहेर. ते काही वस्तू थोड्या खोबरं मसाले वगैरे खरेदी केले या समोरच्या दुकानात. आणि त्याच्याच अपोजिट साईडला समोरच एक दादा छानपैकी ऊसाचा रस बनवून देत होते. त्यांच्याकडे आलो, ऊसाचा रस प्यायलो. मस्त एकदम ऊसाचा रस होता. त्यांनी सुंदर अशी माहिती आम्हाला सांगितली. खूप खूप आभार त्यांचे. आणि त्यानंतर पुन्हा आम्ही सांगली स्टेशनला जाऊन बसलो. आमची गाडी आहे रात्रीची 9 वाजताची, जवळजवळ 9 वाजताची. तर आता इथे बसू थोडा वेळ. काय म्हणजे दुसरा पर्याय नाही. इथे बाहेर आम्ही गेलो होतो, तिथे काही असं फिरण्यासारखं पण काही दिसलं नाही. सगळं सुमसाम होतं. तर म्हटलं त्याच्यापेक्षा स्टेशनला जाऊन आपण तिथेच बसू. तर अशा प्रकारे आता ही ट्रेनमध्ये बसलो आम्ही. ट्रेन आली आपल्या टायमावर. पण मीच एक छोटीशी गडबड केली. आमचा कंपार्टमेंट होता S6 आणि मी गडबडीमध्ये गेलो S5मध्ये. तर असो, नंतर निघालो आम्ही. आमचा RC होती तिथे बसलो. संजना झोपली, मी आपल्या थोडं मध्ये जागत होतो. आणि अशा प्रकारे हा आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. एक स्टेशन पार होतं ते दिसत नव्हतं कुठले स्टेशन आहे बघा. हा कोणता स्टेशन आहे? कराड. अच्छा, कराड स्टेशन आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 26 जानेवारी रोजी आम्ही घरी पोचलो. फ्रेश झालो, अंघोळ वगैरे करून मग नंतर आमच्या विभागात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री साई श्रद्धा मित्रमंडळ यांच्यातर्फे साई भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं. तिथे आम्ही गेलो. साई भंडाऱ्याचं आयोजन असतं त्या दिवशी. सत्यनारायणाची महापूजा पण असते. त्या महापूजेजवळ जाऊन आम्ही महापूजेच्या पाया पडलो आणि मग भंडाऱ्याच्या जेवणाकरता महाप्रसाद खाण्याकरता गेलो आतमध्ये. बघा हा असा मोठा पण त्यांनी मांडव घातलेला आहे लोकांना जेवण्यासाठी बसण्यासाठी. हॅलो. आणि मग तिथून पुढे जाऊन बसलो आम्ही बघा जेवायला. चांगलं जेवण होतं. भंडाऱ्यात गेलो आम्ही तिथे. मी आणि संजयच होतो, बाकी सगळेजण जवळजवळ जेवून गेले होते घरातले. मग तिथे आम्ही जेवलो. चांगलं जेवण होतं. भंडाऱ्यात जेवलो आणि त्यानंतर तिथे त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्याने माझा आणि त्रिणयचा काय बोलतात तो सन्मान केला, शाल देऊन आणि तुळशीचे रोप देऊन. याचबरोबर मी त्या सर्व मंडळाचे आणि आपल्या कुटुंबाच्या सर्व दर्शकांचे धन्यवाद मानतो.